नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आनंदी या मालिकेचा आजचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इकडे युगंधर म्हणजेच मालक साहेब त्या आश्रमामध्ये पोहोचलेले आहेत, जिथे आनंदी आहे तिथे. आता आनंदी सुद्धा अंदाज घेत घेत तिकडे मॅनेजरच्या केबिनच्या दरवाजात येऊन थांबली आणि युगंधर तिथे एका माणसाला विचारतोय की मॅनेजरची खोली कुठे आहे? आणि तो माणूस समोर असं सांगतो आणि मग तेव्हा युगंधर त्या मॅनेजरच्या खोलीच्या दारात येऊन उभा राहतो आणि जिथे आनंदी आत आहे आणि तो विचारतो, "मॅनेजरांची खोली हीच आहे ना?" तर आनंदीच्या मनामध्ये आता विचार चालू झालेत, "मालक साहेब?" तर प्रेक्षकांनी इकडे युगंधर म्हणतोय, "अहो तुम्हाला काहीतरी विचारतोय मी. ते धान्य घेऊन आलोय मी तुमचं." असं पण सांगतो युगंधर इथे. पण आनंदी आतून काहीच बोलत नाही किंवा काहीच इकडे तोंडातून शब्द काढत नाही. तर इकडे, "अहो तुम्हाला काहीतरी विचारलंय मी." असं म्हणत युगंधर परत बोलतो. तर आनंदी ना चुकून पुढे येत असते. तर पडते एकदम ती खाली आणि तोपर्यंत "मालक साहेब" असा आवाज येतो. म्हणजे त्या मॅनेजर ताई येतायत. युगंधर त्यांना म्हणतो, की "अहो त्या ताई पडल्या आहेत." तर त्या मॅनेजर म्हणतात, की "हो, ते मी बघते, पण ती जरा अंध आहे ना त्यामुळे. पण तुम्ही काही काळजी करू नका. मी बघते, तुम्ही बसा ना." असं म्हणत आता मॅनेजर मॅडम आतमध्ये येतात. आनंदीला धरून उभं करतात आणि आता प्रेक्षकांनो बघा आनंदीला ना हळूच असं कीने एका साइडनं असं धरून आणतात त्या आणि दरवाजाच्या इथे उभं करतात आणि काय सांगतात बघा. त्या म्हणतात, "हे बघ, काही काळजी करू नकोस तू. मी सगळं मॅनेज केलेलं आहे आणि आत्ता इथून अजिबात हलू नकोस, बाहेर येऊ नकोस." तर आनंदी म्हणते त्यांना, "थँक यू. ताई." तर त्या म्हणतात, "आलेच मी." असं म्हणत त्या आता बाहेर निघून गेल्यात. आनंदीला सेफ जागी उभं केलेलं आहे आणि आता बाहेर जाऊन त्या म्हणतात, "नमस्कार मालक साहेब." तर मालक साहेब म्हणतात, "काय झालंय? ते तुमचा ट्रक ना चालला होता, तो बंद पडला हो वाटेमध्ये आणि आम्ही धान्य घेऊन गाडीतनं आलोय. तर कोण माणूस आहे का उतरायला?" तर प्रेक्षकांनो त्या मॅडम इकडे हाक मारतात आणि म्हणतात, "हो, हो, मी करते व्यवस्था. विजय दादा." तर ते जे शिपाई जे काही आहेत ते पळत येतात आणि म्हणतात, "हां जी मॅडम." तर ते म्हणतात, "दादा यांनी आपली धान्याची पोती आणलीत तर ती उतरवून घ्या." तर ते, "हां, ती बाहेर गाडी लागली ते डिक्कीतनं काढून घ्या." असं युगंधर सांगतो. तर ते, "हो सर, मी येतो." तर त्या मॅडम म्हणतात, "मालक साहेब तुम्ही बसा ना, मी आलेच." असं म्हणून निघून जातात आणि प्रेक्षकांनो आता युगंधर जे काही बोलतोय ते असं मला ऐकून वाटलं, की त्यांना कळलंय की आनंदी तिथे आतमध्ये आहे. तर प्रेक्षकांना आता युगंधरना काय असं म्हणजे तिथेच उभा राहतो. त्या आतमधल्या एकदा बाईकडे वगैरे बघतो कारण ती अजूनही दरवाजाच्या कडेलाच उभी आहे तशीच आनंदी आणि आता युगंधर काय म्हणणार आहे किंवा काय सांगणार आहे ते बघाच तुम्ही. पण तोपर्यंत इकडे शिल्पा आत्या बघा काय करतायत ते बापू इथे म्हणतायत, "हे काय बघतोय काय मी? आज सूर्य कुठल्या दिशेला उगवलाय कुणास ठाऊक. आयुष्यात कधी स्वयंपाकघरात न जाणारी शिल्पा आज स्वतः किचनमध्ये उभी राहून स्वयंपाक करतीये." तर माई म्हणतात, "मला तर ना आता या शांततेची भीती वाटतीये. नक्कीच हिच्या मनात ना काहीतरी शिजतंय." तर काय शिजतंय कोणास ठाऊक असं बापू म्हणतात. तोपर्यंत शिल्पा त्या बाहेर येते. "प्रांजल" असं म्हणून हाक मारते. तर बापू म्हणतात, "अरे वाह! शिल्पा हे काय आहे?" तर शिल्पा म्हणते, की "बापू माझ्या प्रांजलनी आज असं काम केलंय, की मला असं वाटलं, की त्याच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवून ना सेलिब्रेशन करावं. म्हणून मी केलंय." तर बापू म्हणतात, "बरं काय असा काय पराक्रम केलाय त्याने?" तर शिल्पा आत्या म्हणते, "धीर धरा, सांगते, सगळं सांगते मी." तर "प्रांजल, अरे प्रांजल" अशी हाक मारत असते शिल्पा आत्या. तर आता प्रेक्षकांनो प्रांजल आलाय बरं का. प्रांजल आल्या-आल्या शिल्पा आत्याने इथे ना ताट काढलेलं आहे. तर प्रांजल म्हणतो, "वाह! सो गुड. म्हणजे हे सगळं माझ्या आवडीचं आहे ना. माझा तर बर्थडे पण नाहीये आज आणि आत्तू आज तुला माझ्यावर एवढं प्रेम का येतंय गं?" तर शिल्पा आत्या म्हणते, "फटका देऊ?" आणि मग आता पुढे काय बोलते बघा, "तुझ्यासाठी माझी माया कधी कमी झालीये का रे?" असं विचारते. तर प्रांजल म्हणतो, "नाही." तर शिल्पा आत्या म्हणते, "मग? पण आज तू ना जे काम केलंय ना, ते मलाही जमलं नाही. म्हणजे त्या मुलीला आपल्या घरातच नाही, तर आपल्या आयुष्यातनं तू बाहेर काढलेस. किती मोठं काम केलंयस तू. म्हणून मला असं वाटलं, की तुझ्या आवडीचे सगळे पदार्थ करून सेलिब्रेट करावं. चल, 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 बस, बस, बस पटकन." तर आता प्रांजल जेवायला बसली आणि शिल्पा त्यांना त्याला जेवण वाढते आणि म्हणते, "चल सुरू कर." तर प्रेक्षकांनो हा प्रांजल जेवायला चालू करतो. अगदी कौतुक करत असतो आत्याचं. पण विचारतो तो, "पण आत्तू नुसतं खायला-प्यायला घालून कसं चालेल? गिफ्ट पण मिळायला पाहिजे." असं म्हणतो बरं का हा प्रांजल. आणि मग शिल्पा आत्या म्हणते, "अरे मग सांग ना काय हवंय?" तर प्रांजल म्हणतो, "जरा ना गेले काही दिवस घसा थंड पडलाय, तर जरा पैसे मिळाले असते तर वीकेंड चांगला गेला असता." शिल्पा आत्या नुसतं विचारते, "किती हवेत?" तर हा प्रांजल म्हणतो, "काही नाही गं, जास्त नाही. 1,00,000 बरं." तर लगेच ना शिल्पा आत्या म्हणते, "दिले. चल खायला सुरू कर."
₹1,00,000 असेच देऊन टाकले त्या शिल्पात्याने. तर लगेच प्रांजल म्हणतो, "आय लव्ह यू." शिल्पात्या म्हणते, "आय लव्ह यू टू." तर लगेच ना आता माई म्हणतात, "शिल्पा, अगं असल्या भलत्या-सलत्या सवयी लावू नकोस त्याला. पैसे कशासाठी हवेत हे विचारल्याशिवाय एक कवडी सुद्धा देऊ नकोस त्याला," असं सांगते बरं का माई. आणि म्हणते, "बरं आणि शिल्पा काय आहे ना, तू ज्या गोष्टीसाठी नाचतीयेस ना, तर ती तुझी चूक आहे," असं माई सांगतात बरं का शिल्पात्याला. आणि मग पुढे म्हणतात, "आनंदीशिवाय हे घर कधीच पूर्ण होऊ शकत नाही." आणि प्रेक्षकांनो बापू सुद्धा ना या गोष्टीवर अशी मान डोलावतात होकार आरती आणि माई पुढे म्हणतात, की तुम्ही सगळे कितीही म्हणत असाल, की आनंदी परत येणार नाही म्हणून, पण माझं मन मात्र मला सांगतंय, की आनंदी नक्की परत येणार, असं म्हणत माई सांगतात आणि पुढे म्हणतात आणि हक्कानं या घरामध्ये आनंदी पाऊल टाकणार, खात्री आहे माझी, असं म्हणून सांगितलंय प्रेक्षकांना त्या माईने आणि माईने असं म्हटल्यानंतर शिल्पात्या कशी बघते बघा माईंकडे. तर प्रेक्षकांनो इकडे आश्रमात काय चाललंय बघूया. तोपर्यंत युगंधरचा फोन वाजतोय आणि फोन वाजल्यानंतर युगंधर म्हणतो, "हां बापू." तर बापू विचारतात, "युगंधर, अरे आनंदीबद्दल काही कळलं का? काही सुगावा लागलाय का तिचा?" तर युगंधर इकडनं सांगतो, की "नाही बापू, कसं आहे तिचा अजून काहीच पत्ता लागलेला नाहीये." आणि आता हे सगळं बोलणं आनंदी आतमधनं ऐकते बरं का. युगंधर पुढे म्हणतो, मला जे काही प्रयत्न चालू करायचे ते मी केलेत. राजकारण्यांना सांगितलंय, पुढाऱ्यांना सांगितलंय, एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह सुद्धा ठेवलेला आहे. तर बापू म्हणतात, "हे तू आता तुझ्या हातात घेतलेस ना काम, मग आता मला खात्री आहे, की आपली आनंदी नक्की सापडेल आणि ती कुठे असेल, कशी असेल कुणास ठाऊक." तर युगंधर म्हणतो, "कसली बिचारी हो बापू आनंदी. अत्यंत बेजबाबदार मुलगी आहे ती." अशा शब्दात आता ना युगंधर बोलायला चालू करतो आणि म्हणतो, म्हणजे स्वतःच्या निर्णयाचा काय परिणाम होतोय ह्याचं त्याला काही घेणं-देणंच पडलेलं नाहीये हो. अरे, अहो माझा घरच्यांचा राग होता, तर कमीत कमी आपल्या बहिणींचा आणि आबांचा तरी विचार करायला नको होता का? म्हणे स्वाभिमान जपतीये. घर सोडून जाणं सोपं असतंय बापू, पण त्याने प्रश्न सुटत नाहीत ओ. उलट आपल्या माणसात राहून संकटांना तोंड देता आलं पाहिजे. एवढी साधी गोष्ट कळली नाही हो त्या पोरीला. तर बापू म्हणत असतात, "जाऊ दे रे." तर युगंधर म्हणतात, "बापू माझ्या फोनची बॅटरी आता डाउन होतीये. मी तुम्हाला नंतर फोन करतो." असं म्हणत फोन ठेवून देतात बरं का प्रेक्षकांनो. तर बापू पुढे काही बोलूच शकत नाहीत. पण या बोलण्याने मात्र आनंदी विचार करत बसलीये बरं का इथे प्रेक्षकांनो, की आपण खरंच माई आणि बापूंचा विचारच केला नाही असं. आता युगंधर तिथे फोनवर बोलतो सगळं. एकदा त्या मॅडम येतात काय बघतो आणि मग तिकडनं निघून जातायत प्रेक्षकांनो युगंधर. आता पुढे काय घडणार आहे बघूया आपण. तर प्रेक्षकांनो आता हा प्रांजल हातात पिशवी घेऊन वरनं खाली उतरते आणि म्हणते, "वाह! वाह! वाह! फायनली या घरातला कचरा साफ झालाय. ती आनंदी गेलीये. चला आता मी आता किचनमधून एक ग्लास घेणार आहे. खूप दिवसांनी माझ्या खोलीमध्ये मी मस्त 2-2 पेग मारणार आहे. क्या बात है!" असं तो म्हणत असतो. तोपर्यंत इकडे आरती आणि आर्ची दोघीजणी येतायत आणि मग हा प्रांजल विचारतो, "तुम्ही दोघी काय करताय इकडे? तुमची ती बहीण गेली ना पळून. आता काय एसीची हवा खायला आला इकडे? मूड नका खराब करू तुम्ही माझा. चला." तर ही आर्ची म्हणते, "प्रांजल प्लीज, मालक साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं, की ते आनंदी दीदीला शोधायला कोल्हापूरला जातायत. त्यांचा फोन नॉट रिचेबल येतोय. घरात कोणाचं काही बोलणं झालंय का त्यांच्याशी? काही अपडेट आहे का?" असंही प्रांजलला विचारते. तर प्रांजल म्हणतो, डोकं ठिकाणावर आहे ना तुमचं? आणि काय जोक करताय काय तुम्ही? बहीण तुमची पळून ती गेलीये आणि तिला शोधायच्या कामाला माझ्या बापाला तुम्ही जुंपलंय तुम्ही लोकांनी. मालक साहेबांचा पार घरगडी करून टाकला यार तुम्ही." तर इकडे आरती म्हणते, "प्रांजल, फक्त मालक साहेबांचा कुणाशी काही संपर्क झालाय का? एवढंच विचारायला आलोय आम्ही इथे. सरळ उत्तर दे ना, फालतूची बडबड कशाला करत बसतोस?" तर हा प्रांजल म्हणतो, "ओ, हो, हो, फालतू बडबड? मी फालतू बडबड करतोय? अरे फालतूगिरी सुरू केलीये तुमच्या बहिणीने. बरं, स्वतःच्याच मर्जीने आमच्या घरातून पळून गेली ना ती, हां? नाही म्हणजे बरोबर आहे. कसं आहे, निंबाळकरांच्या या श्रीमंत घरची सून होण्याचं तिचं काही स्वप्न काही पूर्ण नाही झालं. आता गेली असेल कुठे? तर कोल्हापूरला गेलीये. कोल्हापूरला जाईल, तिथे एखादा नवीन श्रीमंत बकरा बघेल आणि त्याला आपल्या जाळ्यात ओढून घेईल आणि मग त्याच्यानंतर त्याने फेकलेल्या तुकड्यांवर आयुष्यभर ऐश करेल तुमची बहीण. अशा शब्दात हा प्रांजल बोलतो बरं का आणि म्हणतो, "तुमच्यासारखा फ्रॉड गरिबांना दुसरं काय पाहिजे?" आणि एवढं सगळं ऐकल्यानंतर कोण आता गप्प बसेल? त्यामुळे इकडे आरतीचा हात उचलला जातोय आणि ती मारणार प्रांजलला. तेवढ्यात तो हात पाठीमागून येऊन पृथ्वीनं धरलेला आहे.
तर प्रेक्षकांनो आता पृथ्वी आरतीला आपल्याकडे वळवतो आणि म्हणतो, "तुझी हिंमत कशी झाली माझ्या भावावर हात उचलायची?" तर आरती म्हणते, "आधी त्याला विचारतो किती नीच पद्धतीनं आनंदीशी बोलत होता ते." आणि मग, "ए दादा, मी काय एवढं काही बोललो नाही हां. ही उगाच नाटकं करते." असा प्रांजल म्हणतो. तर लगेच आरची म्हणते, "ए खोटं बोलू नकोस. तू मगाशीच बोलला होतास की काय? तर आमची बहीण फ्रॉड आहे. कुठल्यातरी दुसऱ्या श्रीमंत माणसाला फसवायला गेली असेल वगैरे. असले वाईट शब्द बोलला होतास तू." तरी लगेच "ए चिंटे ग निघ इथून" असं म्हणून ना प्रांजल ओरडतो. तर आरती विचारते, "का गप्प बसायचं आम्ही? हां, सांगा. मी आधीच सांगितलं होतं, की आनंदीबद्दल अजूनही एकही अपमानाचा शब्द आम्ही ऐकून घेणार नाही म्हणून सांगितलं होतं. का गप्प बसायचं?" तर हा पृथ्वी म्हणतो, एक मिनिट, 1 मिनिट. तुम्ही मला आधी सांगा, की तुम्ही इथे आलातच का? ती तर तुमच्याच घरी पोहोचले ना?" असा पृथ्वी विचारतो. लगेच ही आरची म्हणते, "काय? नाही. अरे, हे तुला कोणी सांगितलं सगळं? अरे, आनंदी दीदी अजून सापडलीच नाहीये." आणि मग आता पृथ्वी ना प्रांजलकडे बघतो, तर प्रांजल बघा कसा शॉक झालाय. परत आता त्याला वाटतं खोटं आपलं पकडलं जाणार. तर हा पृथ्वी हाक मारतो आणि म्हणतो, "प्रांजल, तू मला अर्ध्या तासापूर्वी सांगितलंयस, की ती घरी पोहोचलीये. आबांच्या घरी सुखरूप आहे म्हणून." तर प्रांजल म्हणतो, "अरे हो दादा, पण काय झालं?" तर पृथ्वी म्हणतो, "प्रांजल, अरे तू खोटं बोललायस माझ्याशी?" असं विचारतो बरं का. आणि मग प्रांजल म्हणतो, "अरे नाही, म्हणजे मी कुठे?" तर लगेच आरती म्हणते, "घ्या. स्वतःचाच भाऊ खोटं बोलतोय, स्वतःचाच भाऊ खोटारडा आहे. आधी डोळे उघडून बघ त्याच्याकडे. मला खोटारडा म्हणत होतास ते असं म्हणत." आरती बोलायला सुरू करते आणि ती म्हणते, "मला खोटारडा म्हणत होतास. स्वतःचाच भाऊ खोटारडा आहे आधी बघ तू. दुसऱ्यांच्या चारित्र्यावर चिखलफेक करण्याआधी ना स्वतःच्या घरातला कचरा साफ करावा." असं आरती म्हणत असते आणि "तू ना" असं म्हणणार तोपर्यंत पृथ्वी म्हणतो, "चूप, चूप. आणखीन एक शब्दही बोलायचा नाहीयेस हां तू. मिस्टर निंबाळकरांना शोधायला आला होतात ना तुम्ही, तर आता ते स्वतःच्या हिमतीवर शोधा. निघून जा इथून." तर ही आरती पण म्हणते, "मला काही हौस नाहीये तुमच्यासारख्या गर्विष्ठ लोकांसोबत राहायची. जातीये मी. आम्ही बघून घेऊ हां आमचं-आमचं." असं म्हणत ना आरती आणि आरची निघून गेल्यात. तर लगेच प्रांजल म्हणत असतो, "ए चल, चल, जा चल, ए जा चल, चल. तोंड दाखवू नको परत." "अरे काय आगाऊ पोरगी आहे. माज आलाय नुसता माज. नाही बरं झालं दादा तू हिला पाठवून दिलंस तू. मी तर म्हणतो ना हिच्याच 2 कानाखाली वाजवायला पाहिजे होत्या." असं म्हणेपर्यंत पृथ्वीनं सannकन 2 कानाखाली या प्रांजलच्या लावून दिलेल्या आहेत बरं का. प्रांजल असा गालावर हात धरून असा पृथ्वीकडे बघतोय. तर "व्हॉट द हेल दादा?" असा पृथ्वीला विचारतो प्रांजल. "आणि मला का मारलं तू? डोकं फिरलंय का तुझं?" असं विचारतो बरं का. तर पृथ्वी म्हणतो, "मगाशी गप्प बसलो कारण त्यांच्यासमोर मला हात उचलायचा नव्हता तुझ्यावर आणि मी तुझ्यावर हात उचलला कारण आनंदी हलकट आहे, नीच आहे, असलं घाणेरडं बोलतोस तू?" आपल्याला एखाद्या व्यक्तीचा तिरस्कार असू शकतो. आपल्याला एखादी व्यक्ती पटत नाही असंही होऊ शकतं. पण म्हणून इतकं घाणेरडं बोलायचं? आपल्या आईने असे घाणेरडे संस्कार केलेत का आपल्यावर? असं म्हणत हा पृथ्वी ओरडतो. तर लगेच प्रांजल म्हणतो, "तू आता तिची बाजू घेऊन बोलतोयस? कोण कुठली ती मुलगी आनंदी? आपल्या घरी येते, आपल्या आईची जागा घेऊ बघते." तर पृथ्वी म्हणतो, "प्रांजल, तू माझ्याशी खोटं बोलला आहेस. तू मला सांगितलेस ती सुखरूप घरी पोहोचली आबांच्या म्हणून. मूर्ख बनवलंस तू मला." तर लगेच हा प्रांजल म्हणतो, "हो, बोललो मी. खोटं बोललो तुझ्याशी. कारण मला नव्हतं वाटत, की तू तिला शोधायला जावंस. का शोधायला जावंस तू? ती आपल्या घरी येते, आपल्या आईची जागा घेते. तू तिच्यासाठी का वणवण फिरावंस? का तिच्यासाठी एवढी धावपळ करावी? कोण लागते ती?" तर लगेच पृथ्वी म्हणतो, "त्याने हे सत्य बदलत नाही, की तू माझ्याशी खोटं बोललेला आहेस." काय ठरलं होतं आपल्या भावंडांचं? एकमेकांशी खोटं बोलायचं नाही म्हणून. विसरलास तू? आ? विसरलास? अरे, एकदा प्रेमाने बोलला असतास, आनंदीला शोधायला जाऊ नको म्हणून नसतो गेलो मी कदाचित, असं पृथ्वी म्हणतो. पण खोटं यू नो आय हेट लाईज असं पृथ्वी म्हणतो आणि म्हणतो खोटं बोलणारी माणसं आणि पाठीत खंजीर खुपसणारी माणसं मला अजिबात आवडत नाहीत असं पृथ्वी ठामपणे सांगतो बरं का प्रांजलला. आणि मग पुढे म्हणतो, "मग तो माझा भाऊ का असेना?" असं म्हणत तिकडनं निघून जातो. तर प्रांजल असा ना बघत राहतोय. "दादा, दादा" असं हाक मारत जातो आणि रागाने चिडतो बरं का स्वतःवरच. आता ह्याचा राग ह्याने आरती आणि आर्चीवर काढला नाही म्हणजे मिळवला. कारण तो रागाने बघतोय त्या दोघी गेल्या त्या दिशेकडे. तर आता हा खबरी सांगतोय, "मालक साहेब, काम सुरू आहे माझं. काय आहे ना, कोल्हापूर शहर लहान नाहीये ना आणि आनंदी मॅडमनी ज्या पद्धतीने स्वतःला लपवून ठेवलंय, माझी माणसं सगळीकडे कामाला लावलेत मी. पोलिस स्टेशन, हॉस्पिटल, बस स्टँड सगळं पिंजून काढायला सांगितलंय. साहेब, तेवढं जरा पैशांचं." "हां, पोहोचलं, पोहोचलं मालक साहेब," असं तो म्हणतो बरं का. आणि तेवढ्यात पाठीमागनं शलाका येते तिथे आणि आता काय म्हणते बघा, शलाका उभी राहते, तर तो माणूस ना शलाकाला बघून दचकतो आणि म्हणतो, "मॅडम तुम्ही? आणि आता इथे?" तर शलाका म्हणते, "युगंधर साहेबांचा फोन होता ना." "काय?
किती पैसे देत आहेत ते? तर तो माणूस ना गप्प बसतो आणि म्हणतो, "मालक साहेब" असं म्हणतो. तर शलाका आपली हातातली बॅग आहे ना ती ठेवते बरं का आणि म्हणते, "मी त्याच्या दुप्पट देईन." आता तो माणूस एकदा ना त्या बॅगेकडे बघतो आणि म्हणतो, "मालक साहेब माझा जीव घेतील मॅडम." तर शलाका काय करते बघा प्रेक्षकांनो, ती पैशांची बॅग ना अशी स्टाईलमध्ये उघडते बरं का. केवढे सारे पैसे ठेवलेत बरं का त्या ह्याच्यात बॅगेमध्ये आणि ते पैसे बघितल्यानंतर इथे त्या माणसाचे ना डोळे फिरलेत. तर शलाका त्या माणसाला म्हणते, "आता?" आणि आता तो माणूस बघा कसा बघतोय पैशांकडे आणि शलाका त्या माणसाकडे कशी बघते बघा. तो माणूस इकडे-तिकडे आधी बघतो आणि काहीतरी विचार करतो आणि म्हणतो, "पण मालक साहेबांना कळलं तर?" तर शलाका म्हणते, "जशी तुझी मर्जी." असं म्हणते, बॅग बंद करते आणि जात असते. तर तो माणूस म्हणतो, "बरं ठीक आहे, राहू दे." असं म्हणतो बरं का तो माणूस आणि ती पैशांची बॅग आहे ना आपल्या जवळ घेतो बरं का आता. आता शलाका हसते आणि म्हणते, "अंगाशी लक्षात ठेवायचं काय, की आता इथून पुढे खेळ युगंधरचा असला तरी प्यादे तुझी असणार आहेत. त्यामुळे कामाला लागायचं तू असं म्हणते. तुझ्या माणसांना सांग त्या आनंदीचं जे काही करायचंय ना ते करून टाका. कळतंय का तुला? तर तो माणूस म्हणतो, "हो मॅडम." तर होऊन जाईल काम असं सांगतो. तर शलाका सांगते, "निघ इथून." आणि मग स्वतःशीच अशी खुनशी असत तिथं उभी राहते. तर प्रेक्षकांनो आनंदी आता तिच्या रूममध्ये आलेली आहे. अंदाज घेत पावलं मोजत अशी येते ती व्यवस्थित आणि मग तिथे ना अशी कॉटवर बसते बरं का प्रेक्षकांनो ती आणि तिच्या मनामध्ये ते युगंधरचे बोललेले विचार जे काही आहे ते सारखे घुमत राहतात. तिला आठवत राहतं युगंधरचं बोलणं जे काही आहे ते आणि त्यामुळे ती म्हणते, "मालक साहेब अगदी बरोबर बोलत होते. मी स्वार्थी झाले होते. स्वार्थी झाले आहे मी. माझ्या रागाच्या भरात मी माझ्या बहिणींचा, आबांचा काहीच विचार केला नाही मी. मी तशीच निघून आलीये. देवा, खूप मोठी चूक झाली आहे माझ्या हातून आणि आता म्हणजे अशी तिला पश्चाताप वाटत असतो, की आबांचा आणि ते बहिणींचा विचार केला नसतीनं आणि त्यामुळे ती ना काहीतरी ठरवते बरं का स्वतःच्या मनाशी आणि परत एकदा तिथून उठते. अंदाज घेत इकडे बाहेर येते. प्रेक्षकांनो बघूया आता आनंदीनं काय ठरवलंय ते. तर आनंदी इथे केबिनमध्ये आली आहे मॅडमच्या आणि ती त्यांना म्हणते, की "मॅडम, अहो मला ना एक मला एक मदत हवी होती तुमची." तर "काय झालं आनंदी? काही त्रास होतोय का तुला?" तर "नाही मॅडम, मला ना म्हणजे काय आहे, मला जरा माझ्या घरी फोन लावून देता का? मी फक्त माझ्या बहिणीचा नंबर सांगते तुम्हाला." तर "हो, नक्कीच." असं म्हणत ना त्या मॅडम फोन नंबर लावून देतात. आनंदी त्यांना नंबर सांगते आणि आता त्या मॅडम म्हणतात, की "तू थांब, मी आलेच." असं म्हणत फोन तिच्या हातामध्ये देतात आणि तिकडनं बाहेर पडतात प्रेक्षकांनो त्या. म्हणजे बोलताना काही ऐकू नये किंवा काही म्हणजे प्रायव्हसी राहावी म्हणून. तर प्रेक्षकांनो इकडे आता अर्थातच आरतीला फोन लावून दिलाय. आरती इथे आपलं काम करतीये, तर तेवढ्यात तिचा फोन वाजतोय आणि ती फोन हातामध्ये घेते आणि म्हणते अननोन नंबर आणि मग क्षणाचाही विलंब न करता इकडे आरती तो फोन उचलते आणि कानाला लावते. तर प्रेक्षकांनो इकडे आनंदी बोलायला चालू करते आणि म्हणते, "हॅलो आरतीताई?" तर आरती तिकडनं "आनंदी?" असं म्हणत ना एकदम असं शॉक बसून हाक मारते आणि म्हणते, "अगं आनंदी कुठे आहेस तू? का अशी अचानक घर सोडून गेलीस? अगं काय नक्की झालं होतं? आमच्या नाही निदान किमान आबांचा तरी विचार करायचास ना तू. तू कुठे आहेस सांग मला आधी." तर आनंदी म्हणते इकडनं "आरतीताई, अगं मला माफ कर गं. मला खरंच माफ कर." असं म्हणत आता आनंदी रडते बरं का आणि म्हणते पुढे, "पण पण ना म्हणजे हे बघ मी सुरक्षित आहे. माझी काळजी करू नका. मी ठीक आहे असं सांगते. तर अशी कशी काळजी करू नको तुझी? अगं आनंदी मला लगेच सांग तू कुठे आहेस? कुठल्या शहरात आहेस? तू काय करतीयेस? तर आनंदी म्हणते, "मी नाही सांगू शकत आरतीताई, मी नाही सांगू शकत. पण हे बघ माझी काळजी करू नका. मी ठीक आहे अगं. तू फक्त ना आबांची, आर्चीची आणि तुझी तुझी काळजी घे." असं आनंदी सांगते आणि म्हणते, "मी इथे ठीक आहे. मी ठेवते आता फोन." असं म्हणत ना पटकन फोन ठेवून देते. तर आरतीचं चाललंय इकडे, "आनंदी अगं फोन ठेवू नकोस. ऐक माझं." "आनंदी" असं म्हणेपर्यंत आनंदीने इथं फोन ठेवलेला आहे बरं का प्रेक्षकांनो. तर आता प्रेक्षकांनो परत इथे आरती फोन लावत असते सारखा. तर प्रेक्षकांनो आनंदीनं तो फोनचा रिसीव्हर ना बाजूला काढून ठेवते कारण फोन सारखा वाजू नये म्हणून आणि इकडे आरती मात्र कंटिन्युअसली त्या फोनवर फोन करते, की जेणेकरून आनंदी किंवा अजून कोणीतरी फोन उचलेल. तर आनंदीनं आता फोन काढून ठेवलेला आहे आणि आता प्रेक्षकांनो इकडे आरतीच्या डोक्याला हात लावून बसले, की काय करायचं? कुठे आहे? हिनं काहीच सांगितलं नाही अशी तळमळ सुरू आहे. फोन आता शेवटी आरती करायचा बंद करते परत आणि आनंदी प्रेक्षकांनो आता तिकडनं निघून जाते आणि अशा पद्धतीनं फोन काढून ठेवलेला आहे. तर आता युगंधर इथे रूममध्ये आपल्या फेऱ्या मारतोय आणि तो स्वतःशीच विचार करतोय. त्याच्या मनामध्ये विचार चालू आहेत, की
इकडनं तिकडनं एरझाऱ्या घालत डोक्यामध्ये विचार चालू आहेत, तर तिथे आनंदी सुद्धा अंदाज घेत घेत परत आपल्या खोलीमध्ये येऊन थांबलेली आहे. एक प्रकारे असं की नाही म्हणजे असहाय्य असल्यासारखं एकदम तिचं चाललंय आणि ती आता स्वतः अंदाज घेते भिंतीचा, टेबलाचा अंदाज घेते आणि मग ती कॉर्ड जी काही तिला दिलेली आहे, तिथेही आनंदी येऊन बसलेली आहे विचार करत. ती सुद्धा विचार करते की खरंच आपलं चुकलं किंवा आपण काय केलंय, आपण गेल्यानंतर सुद्धा आता तिथं वातावरण कसं असेल, या सगळ्या गोष्टींच्या मनामध्ये तिचा विचार सुरू आहे. सुन्न अशी बसून राहिलेली आहे आनंदी तिथे. तर प्रेक्षकांनो, आता काय घडणार आहे पुढे बघूया. तर युगंधरला आठवतंय की त्याने आनंदीचा कसा मेकअप केला होता, ते सगळं आठवतंय. कसा आनंदीनं त्याला टिळा लावला होता, ह्या सगळ्या गोष्टी इथे आठवतायत. त्याने कसा बुट्टा खाल्ला होता, कसं तिच्या हातून, आनंदीच्या हातून अवॉर्ड स्वीकारलं होतं, या सगळ्या गोष्टी इकडे युगंधर आठवत बसलाय. तर तिकडे आनंदी सुद्धा मनातल्या मनात म्हणते, "देवा, मी निघून आले. आता तरी तिथे मालक साहेब आणि मुलांमधले सगळे वाद मिटू देत. माझ्या जाण्याने सगळे काही तिथं चांगलं होऊ दे." तर युगंधर इथे म्हणतोय, "आनंदी, तुला वाटतंय की तुझ्या निघून जाण्याने इथं काही सगळं काही सुरळीत होईल, पण तू चुकीची आहेस. तुझ्या या एका निर्णयामुळे परिस्थिती सुधारण्याऐवजी अजून बिघडत गेलेली आहे." तर प्रेक्षकांनो, आनंदी सुद्धा तिकडे देवाला धावा करते की सगळं व्यवस्थित होऊ देत आणि "देवा काळजी रे, माझ्या देवा काळजी रे" हे गाणं बॅकग्राऊंडला वाजतंय. आता पुढे काय होणार? आनंदी जिथे आश्रमात आहे तिथपर्यंत युगंधर पोहोचणार आधी का शलाकाची म्हणजेच विद्याधरची माणसं तिथपर्यंत पोहोचतील? नेमकं काय घडेल? तर प्रेक्षकांनो, इकडे उद्याच्या भागात मात्र आनंदी इनडायरेक्टली घरातच आली आहे, कारण त्या पेटीमध्ये आनंदीला ठेवलेलं आहे आणि ती पेटी घरामध्ये आलेली आहे आणि त्या पेटीवर इथे नागदेवता येऊन बसलेली आहे आणि त्याच्यामुळे इथे युगंधर त्या पेटीकडे चाललाय की त्या पेटीत काहीतरी असावं असं म्हणून. आता आनंदी त्या पेटीत आहे हे युगंधरला समजेल का? नेमकं काय होईल? विद्याधर युगंधरला तो बॉक्स ओपन करून उघडू देईल का इथे? का अजून काही ड्रामा करेल? नेमकं काय काय घडतंय उद्याच्या भागात बघूया. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.